हॅलो, कसे आहात सगळे? आज मी एक वेगळ्याच पद्धतीचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे. आज आपण बघणार आहोत ॲमवे प्रोटीन पावडरच्या विषयी काही माहिती, जी मी स्वतः यूज करते आणि हे एक प्लांट बेस्ड प्रोटीन आहे. चला तर मग बघूया. ॲमवे न्यूट्रीलाइट पावडर सध्या मार्केटमध्ये लीड करत आहेत, म्हणजेच टॉपवरती विकले जात आहेत. म्हणजे ही पावडर खूपच इफेक्टिव्हसुद्धा आहे. जर आपण जिम किंवा होम वर्कआउट करत असणार तर आपल्याला प्रोटीनची आवश्यकता असतेच आणि रोजच्या आपल्या खाण्यापिण्यामध्ये आपल्याला प्रोटीनची हवी तेवढी रिक्वायरमेंट पूर्ण होत नाही, तर हे एक उत्तम सप्लिमेंट आपल्याला मिळालेलं आहे आणि याचे खूपच भारी इफेक्टसुद्धा आहेत. पहिल्यांदा बघून घेऊया प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये करतं काय. जर आपण एक्सरसाइज आणि होम वर्कआउट किंवा जिम असं करत असणार तर आपल्याला प्रोटीन खूप गरजेचं असतं. आपल्या बॉडीमधील मसल मास वाढवतं आणि वेट लॉसमध्ये आपल्याला हेल्प करतं. बॉडीमध्ये एनर्जी बनी राहते, म्हणजे आपण वर्कआउट करताना आपल्याला थकवा जाणवत नाही आणि वर्कआउटची रिकव्हरीसुद्धा फास्ट होऊन जाते. न्यूट्रीलाइट हे एक प्लांट बेस्ड प्रोटीन आहे, म्हणजे हे 100% व्हीगन आहे. यामध्ये फक्त आणि फक्त प्लांटनीच बनवलेलं आहे. हे सगळ्या प्रकारचे लोक घेऊ शकतात आणि 100% व्हीगन असल्यामुळे यामध्ये कोणताही ॲनिमल सोर्स यूज केलेला नाही. ही एक उत्तम गोष्ट यामध्ये आहे आणि व्हेजिटेरियन असू दे किंवा नॉन व्हेजिटेरियन हे सगळे घेऊ शकतात. या प्रोटीन पावडरमध्ये आर्टिफिशियल टेस्ट अजिबात ॲड केलेलं नाही आहे. टेस्टमध्ये पूर्णपणे न्यूट्रल आहे. आपण हे कशा पद्धतीच्या पण आपल्या जेवणामध्ये आपण यूज करू शकतो. म्हणजे आपण दुधासोबतसुद्धा घेऊ शकतो, काही ज्युसेस असतील, पराठामध्ये वापरू शकतो, चपातीसुद्धा ह्याची करू शकतो किंवा केक असं बिस्किट वगैरे यामध्ये सुद्धा आपण हे वापरून आपण कन्झ्युम करू शकतो. हे पावडर पूर्णपणे प्लेन असं घेऊ आपल्याला जात नाही, म्हणजे मला तरी हे पूर्णपणे प्लेन असं प्यायला आवडत नाही. त्यामध्ये थोडीशी कॉफी आणि 1-2 खजूर टाकून मी असा शेक करून पिते आणि मला भयंकर उत्तम असे रिझल्ट आहेत. मला अजिबात थकवा जाणवत नाही. दैनंदिनच्या जीवनामध्ये जी मी रोजची कामं करत होते, मला जी स्ट्रेस किंवा थकवा यायचा तो खास करून लेडीजमध्ये प्रोटीन इंटेक खूपच कमी असतो. आता या अशा जीवनामध्ये महिलांना आपल्या स्वतःवर लक्ष देणं खूपच गरजेचं आहे आणि हेल्दी राहणंसुद्धा खूपच गरजेचं आहे. तर आपली प्रोटीन इंटेक वाढवा महिलांनो आणि वर्कआउट करा. डेली 45 मिनिट वर्कआउट केलंच पाहिजे आपल्याला हेल्दी राहण्यासाठी. मी सुद्धा करत आहे आणि तुम्हीसुद्धा आजपासून करत चला. तर बघून घेऊया हे ज्यूसमध्ये आणि मिल्कशेकमध्ये सुद्धा यूज होतं. आता बघूया एका कपमध्ये किंवा एका चमच्यामध्ये हे किती रुपये आसपास पडतं. तर हे 40 रुपयाला एक स्कूप असा हा पडून जातो. या बॉक्समध्ये दिलेल्या एका चमच्याचा प्रोटीन आपल्याला एका चमचामध्ये 8 ग्रॅम प्रोटीन मिळून जातो आणि आपण हे दिवसातून 3 वेळा तरी घेऊ शकतो. तर 8 2 वेळा जरी घेतला तरी 16 ग्रॅम प्रोटीन आपल्याला भेटून जाईल आणि शक्य असल्यास तुम्ही 3 वेळासुद्धा हे घेऊ शकता आणि आपली प्रोटीनची रिक्वायरमेंट पूर्ण करू शकता. हे एक त्यामधील चॉकलेट फ्लेवरचं आहे, पण हे वापरण्यासाठी आपल्याला वर्कआउट हे करावंच लागणार. वे प्रोटीन प्लेन आहे पावडर वापरत असताल तर आपल्याला वर्कआउट केलं किंवा नाही केलं किंवा फक्त चाललं तरी चालून जातं. पण चॉकलेट फ्लेवरवाला म्हणजे XSचा प्रोटीन पावडर आपल्याला वापरायचा असेल तर आपल्याला वर्कआउट करणे गरजेचं आहे. तर XSच्या प्रोटीन पावडरविषयी माहिती बघायची असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तो घेऊन येते आहे आणि सबस्क्राईब करून घ्या. तोसुद्धा खूप गरजेचा व्हिडिओ होणार आहे. आणि या पावडरचा हे बघा एकदम स्मूथ अशी पावडर आहे आणि न्यूट्रल कलर आहे, न्यूट्रल टेस्टसुद्धा आहे. मी हे तुम्हाला कॉफी किंवा अशा मिल्कशेकमध्येच घ्या असं माझं सजेशन आहे. बघा तुम्हाला कशी वाटते टेस्ट आणि लवकरच प्रोटीन चालू करा. चला तर ह्याची किंमत बघून घेऊया. हे आपल्याला एक किलोचा हा पॅक आपल्याला 4306 रुपयाला बसतो आणि आपण जर दिवसातून 2 वेळा जरी घेतला तर हा 1 महिना किंवा वर थोडा दिवस तरी हा जातोच. मी हा 1 स्पून डेली घेतलेला आहे आणि 1.5 महिन्यापर्यंत मला अजून चालत आहे.
सो लवकरच प्रोटीन चालू करा. प्रोटीन ही खूपच आवश्यक गोष्ट आहे आपल्या बॉडीसाठी, आपल्या हेल्थसाठी. आणि अशाच व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा. महिलांसाठी खूप चांगले आणि इन्फॉर्मेशनल व्हिडिओज मी बनवत आहे, आणि शॉपिंगचे सुद्धा, DIYचे सुद्धा. तर लवकरच मला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. बाय बाय.